प्रभाग 9च्या उमेदवार लक्ष्मण उर्फ टीम एडके प्रजाग फेरीवेळी मागील 5 वर्षात नगरसेवक होतो. त्यावेळी जो विकास केला आहे त्याहून जास्त विकास करायचा आहे, त्यामुळे मला भवन मतदान करून विजयी करा. तसेच त्यावेळी उमेदवार सौ रेश्मा नदाफ म्हणाल्या की माननीय नगराध्यक्ष उमेदवार सुरेश शिंदे सरकार तर त्यांच्या माध्यमातून व टीमूबाई एडके यांच्या माध्यमातून वाढत विकास कामे करू, त्यामुळे आम्हाला घड्याळाच्या चिन्हावर मतदान करून विजयी करा. नमस्कार, मी लक्ष्मण नामदेव एडके व रेश्माताई शहानवाज नदाफ आणि नगराध्यक्षासाठी सुरेश शिंदे सरकार असा मी तिघेजण राष्ट्रवादी घड्याळ चिन्हावर उभारले असून गेल्या वेळी आम्ही राष्ट्रवादी घड्याळ चिन्हावर निवडणूक लढली होती. गेलेल्या वार्डातून माझा विजय झाला होता. त्यावेळेला वार्डात कोणत्याही ठिकाणी ज्या गरजा होत्या त्या सगळ्या पूर्ण केल्या आणि अजून काही गरजा राहिल्या असतील तर आता स्ट्रीट लाईट झाल्या, पूर्ण झाल्या. आता जी नवीन आपली स्कीम चालू आहे त्याच्या शासनाची स्कीम चालूच आहे की प्रत्येक ठिकाणी त्या घरात गेलं ती तार जे असते ते वायरिंग करत आहे. आणि येत्या काळात घरकुल योजना असू दे, काय ह्याला मुलींना MPC UPC अभ्यासिका असू दे, महिलांसाठी गार्डन ह्या गोष्टी असू दे, वृद्ध लोकांसाठी त्यांच्यासाठी गार्डन असू दे, अशा प्रत्येक नवीन वेगवेगळ्या योजना आम्ही अंमलात आणणार आहे. आणि स्वच्छता आणि सगळ्यात महत्त्वाचं जी जत शहरात जे आपलं ही चालू आहे जी महिलांसाठी हे नाही सुरक्षा आहे, त्या सुरक्षेसाठी आम्ही पहिला कठोर पाऊल उचलणार आहे. जसं आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहेत, जसं महाराजांनी कोणी स्त्रीकडे वाईट नजरेने बघितल्यास त्याला कोणत्याही गोष्टीत भेदभाव केला नाही, त्याला दंड जसा दिला तसा आम्ही स्वतःचं कोणी असू दे की कोण असू दे आम्ही कोणत्या गोष्टीला न भीत घालता आम्ही त्या गोष्टीला आम्ही मी नऊ वार्ड क्रमांक 9 वार्डला उभारले आहे. माझे नगराध्यक्ष सुरेश शिंदे दादा आणि नगरसेवक टिमू एडके आणि मी रेश्मा शहानवाज नदाफ तिन्ही पण घड्याळ चिन्हाला मतदान करून बहुमताने विजय करा.